शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की। आज या ठिकाणी छत्रपतींच्या कर्तृत्वाने, मावळ्यांच्या रक्ताने गौरवशाली बनलेला महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रामध्ये 2024 सालचा होणारा लोकशाहीचा उत्सव आणि तो लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याकरता आपण सर्वजण गेली 20 दिवस सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि त्याची सांगता, त्याची पूर्णाहुती ही 20 नोव्हेंबरला होणार आहे। आणि 20 नोव्हेंबरला त्याची पूर्णाहुती करताना मी या ठिकाणी एक संदर्भ देईन, जोपर्यंत आपला पोशिंदा त्या विशाळगडावर पोचून तोफ वाजवत नाही तोपर्यंत बाजीप्रभू खिंड सोडत नाहीत। आणि सुनील अण्णा टिंगरेंचा विजय जोपर्यंत होत नाही त्या 20 तारखेपर्यंत आपल्याला सर्वांना झोप लागता कामा नये, अशा तऱ्हेचं काम आपण सगळ्यांनी करायचं। आणि म्हणून सर्व बांधवांना या ठिकाणी एकच विनंती करतो, अण्णा मी हे सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे की महाराष्ट्रात केवळ याच ठिकाणी नाही तर महाराष्ट्रात 2000 कीर्तनकार, प्रवचनकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन महायुतीची सत्ता यावी याकरता रात्रंदिवस प्रयत्न करतात। आणि मी या ठिकाणी तुमच्या विजयाची निश्चिती तेव्हाच केलेली आहे जेव्हा ही सगळी या ठिकाणी गर्दी पाहिली, तेव्हा ही निवडणूक आता तुमच्या हातात राहिलेली नाही, ही जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे। आणि तुमच्या बाजूला बसलेला एक महापुण्यवान माणूस जगदीशदादा मुळीक बसलेले आहेत, यांच्या पाठीशी केवळ आमचाच आशीर्वाद नाही तर देशातल्या प्रत्येक साधू संतांचा आशीर्वाद आहे। आणि ज्यांच्या पाठीशी जगदीशदादा आहे त्याचा पराभव होणं शक्य नाही। आणि म्हणून या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत आज जे काही साधू समाजामध्ये किंवा बाकी इतर लोकांमध्ये जे काही पसरवलं जातं की दादा या महायुतीमध्ये अजितदादा का आले, केंद्र सरकारमध्ये अजितदादांना का घेतले, त्याची एकच गोष्ट सांगतो, आजपर्यंत मी शरद पवार साहेबांच्यावर टीका करणे इतका मोठा माणूस नक्की नाहीये, मी टीका करणारही नाही। पवार साहेबांबद्दल प्रचंड आदर आहे, पण मी हात जोडून पाया पडून एवढंच सांगतो, आता या महाराष्ट्राला जातीयवाद मुक्त जगू द्या, पंथभेद संप्रदाय मुक्त, भेदमुक्त जगू द्या, धर्मभेद मुक्त जगू द्या आणि आता या महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने जाऊ द्या, याकरता पवार साहेब आशीर्वाद द्या आणि तुम्ही थांबा, एवढंच सांगू इच्छितो। आपल्या सर्वांना एक विनंती करतो, आपण सगळ्यांनी एक ठिकाणी मुठ्ठी बांधून महायुतीचा विजय का करायचा तर हे जातीयवाद मुक्त महाराष्ट्र व्हावा, पंथभेद मुक्त महाराष्ट्र व्हावा, धर्मभेद मुक्त महाराष्ट्र व्हावा। माझ्या मुस्लिम बांधवांना सुद्धा आज वेगवेगळ्या मार्गाने भडकवलं जात आहे, वेगवेगळ्या जातीय धर्मांच्या माध्यमातून भडकवलं जात आहे, वेगवेगळ्या ठिकाणी फतवे काढून भडकवलं जात आहे। मी तुम्हाला एवढंच सांगतो, महायुतीला मत म्हणजे तुमच्या सुरक्षिततेला मत, महायुतीला मत म्हणजे विकासाला मत। तुमच्या हातात इतर लोकांनी आजपर्यंत दगड दिले ठिकाणी मारण्याकरता, पण नरेंद्र मोदीने तुमच्या हातामध्ये या ठिकाणी कॉम्प्युटर दिलेला आहे आणि तुम्हाला कॉम्प्युटर पाहिजे की दगड पाहिजे तुम्ही ठरवा। आपल्या समाजाचा सर्वमतेचा विकास करणं, आम्ही आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा जातीयवाद केला नाही, आम्ही आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या जाती धर्माच्या विरोधात गेलो नाही, जाणारही नाही। अरे माझ्या राजाने कधी जातीभेद केला नाही, माझ्या राजाने कधी रंगाचा भेद केला नाही, माझ्या राजाने कधी उच्च निचेनाचा भेद केला नाही, तर आम्ही सुद्धा कसे करणार आहोत? आम्ही भगव्याचे पाईक आहोत, आम्ही छत्रपतींच्या विचारांचे पाईक आहोत। म्हणून सगळ्यांनी एकदा मुठ्ठी बंद करा, हात वरती करून आदरणीय सुनीलजी टिंगरे साहेबांना एक आश्वासन द्या की या ठिकाणी पुढचे 3 दिवस आम्ही झोपणार नाही, प्रत्येक घराघरामध्ये जाऊ, जागृत करू आणि महायुतीचा विजय करण्याकरता, या जातीयवाद्याला हद्दपार करण्याकरता तुम्हाला वचन देऊ। अशा तऱ्हेच्या मुठ्ठी बांधून हात वरती करा एकदाच। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, अशा तऱ्हेचं वचन देऊन आपण आश्वासित करू। आणि त्याचबद्दल तुमच्या मतदारसंघामध्ये येरवडा असेल, लोहगाव असेल आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये टिंगरेनगर असेल, या संपूर्ण जेवढा कोकणवासी मतदारसंघ आहे तो पूर्णपणे महायुतीच्या पाठीशी आहे। माझ्याकडनं 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून घ्या, आमचा कोकणातला एकही माणूस गद्दार होणार नाही, फुटीर होणार नाही आणि दुसऱ्या पक्षाला मतही देणार नाही। आणि म्हणून तुम्हाला हे वचन देण्याकरता मी या ठिकाणी आलो। आज 1000 जवळजवळ कोकणातली मतं या वडगाव शहरीमध्ये, इथं या ठिकाणी टिंगरेनगर, लोहगाव वगैरे हा भाग पूर्णपणे गेली 5 दिवस आम्ही पिंजून काढतोय आणि याच्या पुढे पूर्णपणे
या 3 दिवस हा गड आपल्याला राखायचा आहे. माता भगिनीने परत एकदा आपण सगळ्यांनी सुनील दादांना आशीर्वाद देऊन या ठिकाणी थांबूया. सगळ्या लाडक्या बहिणींना एकच विनंती करतो, आपली भाऊबीजी 3 तारखेला नव्हती, पण भाऊबीजेचा जर तुम्हाला आहेर भावाला द्यायचा असेल तर 20 तारखेला तुमच्या उजव्या हाताच्या बटनाने या भावाला आहेर द्या, एवढी विनंती करतो आज. आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र. वडगाव शेरी बदलणार, विकास आणखी गतिमान होणार. घड्याळ या चिन्हासमोरील 3 नंबरचे बटन दाबून आमदार सुनील अण्णा टिंगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा.